शुभं करोति। राग आला की कोणी भान सुटून बोलतोच। नाही, आज मी जरा किमयाला जास्तीच बोललो, वाटतंय मला हे काय, पण हे असं काय होईल याच्यासाठी मनानं तयार नसतोच ना आपण। पण तुला सांगू अनु, किमयापेक्षाही मला विवेक आणि वृषालीचा विचार मनाला जास्ती त्रास देत होता, आणि त्याही पेक्षा श्रेया ग, तिनं कसं काय स्वीकारायचा हा निर्णय सांग ना। आणि मला सगळ्यात जास्ती ह्याचा त्रास होत होता की किमया असं कसं काय वागू शकते। मला बाई एवढंच कळतं, सारखा रागावून चिडून आपण नकळत सगळ्यांपासून दुरावतो, आणि क्वचित चिडणाऱ्या माणसाच्या रागाचा सगळेच जण आदर करतात। आकाश प्रकरणाचं पुढे काय करायचं वृषाली? म्हणजे मला असं वाटतंय आपण आकाशची बोलणी पुढे सुरू करूया। असं कसं म्हणतोस? किमयाला नको विचारायला एकदा? आपण तिचा होकार गृहीतच धरून चाललोय। तिचा होकार असल्याशिवाय का दोघांचं बोलणं झालं आणि आकाशनं किमयाला मागणी घातली? ती तयारच असणार या लग्नाला। नाही, मला हे लग्न करायचं नाहीये। किमया अगं काकू, खरंच मला आकाशशी लग्न नाही करायचं। किमया, सॉरी। बाळा, काल मी तुला खूप बोललो, पण तुमचं दोघांचं काही असेल तर मला सांग ना, मी स्वतः जाऊन बोलेन त्यांच्याशी। तसं काही नाहीये काका, मग मला हे लग्न करायचंच नाहीये। अगं असं काय करतेस किमया? आकाश चांगला मुलगा आहे, दिसायला चांगला आहे, उत्तम पगाराची नोकरी आहे त्याला, मग वाईट काय आहे आकाशमध्ये? वाईट काहीच नाहीये काकू, पण आता आकाशच काय, कोणाचीच निवड करायची मनस्थिती नाहीये माझी। ओके, तुझ्यावर कसलीही सक्ती नाही, तुला हवं तसं हवं तेव्हा हवं त्याच्याशी आम्ही तुझं लग्न लावून देऊ, तू फक्त आम्हाला सांग। पण मग मी आता आकाशच्या घरच्यांना काय सांगू? तुला काही सांगायची गरज नाहीये काका, हा सगळा घोळ माझ्यामुळे झालाय। आकाशशी मी बोलीन। आपल्याला पिकनिकहून येऊन बरेच दिवस झालेत नाही? तू मध्ये एकदाही घरी जाऊन नाही आलास? प्रश्न पडला नक्की कुठे जाऊ, मामाकडे की पप्पांकडे? एकाकडे गेलो की दुसरा नाराज होणार, मग वादावाद, पुन्हा जुन्या सगळ्या गोष्टी उकरून काढणार। कळलंच नाही कुठे जाऊ, मग मी टॉस केला। त्यांनी माझ्यावर डिसिजन सोडला, उभा पडला, ना छापा ना काटा। मग इथेच राहिलो, लहानपणापासून राहतोय तसा, एकटा।